औद्योगिक क्रांतीनंतर कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत गेले. पूर्वीपासून शेणखताचा वापर करून सेंद्रिय तथा नैसर्गिक शेती करून माणसाचं आरोग्य जपलं जायचं. पण आता रासायनिक खतांसह विविध प्रकारच्या औषध फवारणीमुळं अन्नधान्यातील गुणवत्ता निघून गेली आहे. या कृत्रिमरित्या पिकवलेल्या अन्नधान्यामुळं मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाच्या माध्यमातून गावागावात शेतकऱ्यांचे गट तयार करून नैसर्गिक शेतीसाठी विविध लाभ देण्यात येत आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागाशी अथवा गाव पातळीवर कार्यरत कृषी सहाय्यकांशी संपर्क साधण्याचं आवाहन राधानगरी तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी केलंय. दिवसेंदिवस आपण पाहत आहोत शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढत आहे, कीटकनाशकांचा वापर वाढत आहे, तणनाशकांचा वापर अतिप्रमाणात वापर होत आहे. ह्याचा परिणाम आपल्या जमिनीच्या आरोग्यावरती देखील होत आहे. जमीन आपली नापीक होत चालली आहे. त्याचबरोबर मानवी आरोग्य देखील आपलं धोक्यात जात आहे. त्याच अनुषंगाने मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छिते की जास्तीत जास्त नैसर्गिक निविष्ठा आपल्या शेतामध्ये वापराव्यात. त्याच अनुषंगाने आपल्या कृषी विभागाकडे एक योजना आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन म्हणून. या योजनेअंतर्गत आपल्याला शेतकरी गट स्थापन करायचे आहेत. एका गटाचं क्षेत्र आपल्याला 50 हेक्टर लागतं. हा गट जास्तीत जास्त एकाच गावातील असावा आणि ह्या गटांना आपण कृषी निविष्ठा म्हणजे आपल्या जैविक निविष्ठा ज्या आहेत त्या कशा बनवायच्या ह्याचं आपण प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे त्यांना काही निविष्ठा देखील आपण बनवण्यासाठी साहित्य देतो. या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं मी आवाहन करते.